महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। शेतकऱ्याच्या उपोषणाचा चौथा दिवस, सोलर कंपनीकडून कोणतीही हालचाल नाही। सविस्तर वृत्त असे की दिनांक 18 ऑगस्ट रोजी नेर तालुक्यातील बानगाव येथील शेतकरी अरुण मोहन चव्हाण व चिकनी डोंगा येथील शेतकरी संतोष रामहरी ढेंगे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस। उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असून अजूनपर्यंत आवादा सोलर कंपनीकडून कोणतीही दखल घेतली जात नाही। आवादा सोलर कंपनीने शेतकरी संतोष रामहरी ढेंगे यांची 5 एकर शेतगट क्रमांक 175 जमीन आणि बाणगाव येथील शेतकरी अरुण मोहन चव्हाण यांची 4 एकर गट क्रमांक 94 शेतामध्ये 2022 पासून अधिकृत अतिक्रमण केले आहे। नेर तहसीलदार पुरुषोत्तम बुसारी साहेब यांनी सोलर कंपनीला आदेश पारित करून सुद्धा सदर आवादा सोलर कंपनीने अजूनपर्यंत शेतकऱ्याचे अतिक्रमण हटविले नसल्यामुळे 15 ऑगस्ट पासून शेतकऱ्याचे आमरण उपोषण सुरू आहे। जर शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर जनता रस्त्यावर उतरण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही असे जनतेकडून सांगण्यात आले। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल ठाकरे यांनी उपोषणकर्ते शेतकऱ्याची भेट घेऊन विचारणा केली। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी देवीचंद्र राठोड, नेर। बसलेले अरुण भाऊ चव्हाण आमची आरोग्य तपासणी केली असता आमचा BP आता 117+90 आहे आणि शुगर 74 आहे आणि सॅच्युरेशन ऑक्सिजन लेवल 96 आहे, वजन 58 किलो आहे आणि संतोष भाऊ रामहरी ढेंगे यांचा BP 116/80 आहे आणि शुगर 69 भरलेला आहे आणि त्यांचा ऑक्सिजन लेवल 99 आहे। त्यांची प्रकृती शुगर लेवल कमी झाल्यामुळे आपण त्यांना उपोषण चुकल्यानंतर आपण RS इथून पाठवले ग्रामीण रुग्णालयात। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।